सविस्तर बातमी पाहूयात। मुंबईतील इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक विमानतळावरील रनवे आज बंद राहणार आहेत। मान्सून निमित्त नियमित मेंटेनन्सच्या कामासाठी मुंबई विमानतळावरील दोन्ही रनवे सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये बंद राहतील। कोणत्याही एअरलाइन्सच्या विमानाची उड्डाणं आज सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये होणार नाहीये। तर इंटरनॅशनल आणि डोमेस्टिकचे हे रनवे आज सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद आहेत। खरं तर उन्हाळ्याचे दिवस आहे आणि उन्हाळ्यामध्ये पर्यटन करण्यासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा जास्ती असते, परंतु आज मुंबईचा एअरपोर्ट बंद राहणार आहे। मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्याचबरोबर डोमेस्टिक एअरपोर्ट हे दोन्हीही बंद राहणार आहेत। बंद राहण्याचं कारण असं की मान्सून पूर्वतयारी करण्यासाठी म्हणून इथले जे रनवे आहेत त्यांचं काम काढलं जाणार आहे। 2 महिन्यांपूर्वी या संदर्भातली माहिती सगळ्या एअरलाइन्सला देण्यात आलेली होती, त्यामुळे पर्यटकांना आजच्या दिवशीचं कुठलंही बुकिंग मिळालेलं नाही किंवा करता आलं नाही आणि त्यामुळे आजचा दिवसभर म्हणजे सकाळी 11 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा रनवे डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय हे दोन्हीही जे रनवे आहेत ते बंद राहणार आहेत। कुठलंही विमान या कालावधीमध्ये उतरणार नाही किंवा उडान भरणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मान्सून पूर्वतयारीसाठी हे सगळं केलं जातं आहे। आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये पाऊस खूप पडतो, त्यामुळे मान्सून पूर्वतयारी ही रेल्वे प्रशासन करत असतं, मुंबई महानगरपालिका करत असते, MMRDA करत असतं, कारण हे रस्ते असतील किंवा गटारं असतील, रेल्वेचे रूळ असतील, या सगळ्या गोष्टींसाठी मान्सून पूर्वतयारी केली जाते आणि तशीच मान्सून पूर्वतयारी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे तिथे सुद्धा केली जाते। आणि त्यासाठी म्हणून आपण जर बघितलं तर आज 11 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे एअरपोर्ट बंद राहणार आहे। दरम्यानच्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीचे विमानं या ठिकाणी उडणार नाही किंवा उतरणार नाही आणि याची तयारी ही 2 महिन्यांपूर्वीपासून केलेली असल्यामुळे प्रवाशांना यासोबत